ठरवले कपिल मुनीचे तत्व जाणले संचय पुण्याचा व्हावा पापाचा धिक्कार बुद्धाची ही अमृतवाणी आठवा वारंवार शिकवण बुद्धाने सांगितली कृष्ण दुःखाची गुणमानिली नव्या धम्माची निर्मिती केली वर्णभेदाला बोल ठरवले उपनिषदांना दूर सारले सत्य शांतीला अनुसरले शुद्धमनाने कार्य केले तर सुखही येईल बरोबर छायेसारखे सदैव तत्पर दुष्टमनाने वागले तर बाप पाठीशी येते सत्वर सारखे फिरे निरंतर कटू सत्य हे जगादाविले जन दुःखाचे मूळ शोधले जन कल्याणी मार्ग अहिंसा शील शांतीने दुःख यातना त्या मिटविने लोभापासून दूर राहणे कुविचाराचे दमन करूनी दूर राहणे क्रोधापासून नित्य कल्पना द्या सोडूनी नको मुळी ती पाप वासना हवी कशाला दुष्ट कल्पना व्यर्थ असे ती काम याचना सतधम्माचे ज्ञान मिळावे शिष्यगणांना तत्व कळावे दुनियेमधले पाप जळावे मनी कधी तो द्वेष नसावा अंतरातही क्लेश नसावा दुसऱ्यासाठी देह शिजावा बुद्धाची अशी मैत्री भावना ठरली जगी महान म्हणून दुनिया शांती दुखाचे करीत असे गुणगान ज्ञान प्राप्तीने बुद्ध झाले देवगणांना जेव्हा कळले ब्रह्मसंपत्ती धावत वाले जग बुडण्याचे भय वाटले ब्रह्मसंपत्ती पुढे म्हणाले पहा जगत भगवान ग्रासले उपदेशाची कृपा करावी रंजलेल्याची रक्षा करावी धम्मदेशना सर्वा द्यावी दुःखी जनांचे तारक व्हावे सर्व जगाला ज्ञान मिळावे प्रज्ञावलय हे उंच दिसावे मगध राज्य बुद्धमय झाले त्रिरत्नाला शरण गेले संघाचे महत्व वाढले
वस्तू कधी सोडली, बघता बघता वर्ष लोटली, पुत्राची ती कीर्ती वाढली. ऐसे समयी कुरुदेशाला भगवान गेले भिक्षाटनाला. लोक म्हणाले भगवंताला, रठ्ठपाल हा एक तरुण, गुरुवीर राजस रूपवान, तया वाटले भिक्षु होऊन. ज्ञान घेऊन स्वस्त राहणे, शिकवा मजला शील राखणे, समजून घ्यावे माझे म्हणणे. बुद्ध म्हणाले रठ्ठपालाला, विचारू नये माता पित्याला. रठ्ठपाल मग त्वरित गेला, माता पित्याने तया अडवले, त्याचे म्हणणे नाही मानले. किती प्रेमाने तुला पोचले, आधार आहेस तू एक आमचा. काळ आला वृद्धपणाचा, ध्यास हा भरला तुला कशाचा. मुळी न पटले लोळू लागला, धरणीवरती देह आदळला, माता पित्याला प्रश्नच पडला. गृहता आणि निश्चय त्याचा, लाभ मिळाला एकांताचा, शोध लागला दर्शाचा. वचनबद्ध तो कुरवीर झाला, वंदन करू तयार. बुद्ध धम्माचा छंद लागला, गेला बहु प्रयास. गौतमाची कीर्ती वाढली, शुद्धोधनाच्या कानी पडली, पुत्रासाठी साध घातली. माता गौतमी प्रजापतीला, यशोधरा राहुलाला, सोडून किती हा काळ लोटला. भगवंताने विचार केला, धम्मदेसना मार्ग वळवला, आगमन झाले कपिल वस्तूला. शाक्य मुनीला पहावयाला, सगळा समाज धावून आला, भगवंताच्या पदकमलाला. शुद्धोधनाने थोर पुत्राला, प्रणिपात साष्टांग घातला, गोंजारी गौतमी तयाला. धीर धरुनी राजा बोलला, वधूवर वनवास भोगला, 7 वर्षांनी परत आला. दुसऱ्या दिवशी बुद्ध आपले, भिक्षा पात्र घेऊन निघाले, लोक अचंबित होऊ लागले. राजा तयाशी काय बोलला, शोभत नाही हे आपल्याला, कलंक लागे आपल्या कुळाला. भगवंताने या म्हणण्याचा धिक्कार केला, त्या तत्वाचा. वंशज आहे मी बुद्धाचा, तथागताने आज्ञा केली, यशोधरेला बोलाविली, दुःखवनी नावरू शकली. बुद्धाची विचार सरणी ही अमृतवाणी, तथागताच्या पदस्पर्शाने धन्य झाली धरणी. बुद्धमृतवाणी,
पद कमलाला स्पर्श कराया यशोधरा झुकली, बुद्ध पदाला हात लावून विनय असा चुकली. शुद्धोधनाने तिच्या वतीने माफी मागितली, कष्ट यातना तिने सोसल्या कथा कथन केली. आपल्या पतीने मुंडन केले जेव्हा तिला कळले, तिनेही आपले लांब सोनेरी केस वपन केले. सुगंधी द्रव्य आणि अलंकार त्याग तिने केला, पतीप्रमाणे कष्ट सोसणे मार्ग आरंभिला. बुद्धमृतवाणी बुद्धमृतवाणी, भगवंतानी तिच्या गुणाची प्रशंसाच केली, पती सारखे ध्येय आखले श्रेष्ठ अशी ठरली. यशोधरेने राहुला